आज आपण भरल्या वांग्याची भाजी पाहणार आहोत। अगदी साधी आणि सोपी मी माझ्या पद्धतीने दाखवत आहे। कशी बनवत आहे ते। भरली वांगी बनवण्यासाठी आपल्याला वांगे कवळी घ्यायचे आहेत, जास्त मोठे निब्बर घ्यायचे नाहीत, तर मग भाजी छान बनत नाही। मी कोथिंबीर असे वांगे वगैरे घेतले आहे 4-5 छोटे छोटे, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आणि हा मसाला आपण रात्री पण बनवून ठेवू शकतो, सकाळी गडबड असेल तर। हे सर्व भाजून घ्यायचं आहे। शेंगदाणे, डाळवं, खोबरं, आपलं सुकं खोबरं, ओलं खोबरं घेतलं तरी चालते, पण मी इथं सुकंच खोबरं घेतलं आहे। लसूण घ्यायचं आहे, लसूण पण शेंगदाण्याबरोबर भाजून घेतले। थोडेसे तिळ पण घेतले आहेत, तुम्हाला आवडत असतील तर घ्या, नसतील आवडत तर नाही घेतले तरी चालते, पण तिळाने पण भाजीला चव छान येते। आणि खोबरं, याच्यातलं कुठलंही प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। हे वाटण तुम्ही रात्रीच वाटून फ्रीजमध्ये ठेवू शकता, दुसऱ्या दिवशी मग पटकन आपल्याला भरून करता येतं। हे वाटण तुम्ही भरली भेंडी करण्यासाठी, कुठलीही भरली भाजी करण्यासाठी हे वाटण वापरू शकता, करून ठेवू शकता। पाण्याचा वापर न करता ठेवलं तर फ्रीजमध्ये हे राहू शकतं वाटण। असं चांगलं भाजून घ्यायचं सर्व, आणि हे मिक्सरवर वाटून घेतलं आहे सर्व। आता याच्यामध्ये धनेपूड, जिरेपूड, हळद, लाल तिखट, सर्व मसाले आपले बेसिक घालून घ्यायचे आहे। काळं तिखट वगैरे, मीठ पण घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये, आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला जास्त बारीक वाटून घ्यायचा नाही आपल्याला। आणि सर्व मिक्स करून आता वांग्याचे मी 4 काप केले आहेत, मध्ये पाहून घ्यायचं आहे किडके वगैरे आहे की नाही। आणि पाण्यामध्ये ठेवले होते वांगे काळे पडतात म्हणून मीठ टाकून, त्याच्यामध्ये आता छान भरून घ्यायचं आहे वांग्यामध्ये। सर्व वांग्यामध्ये मी हे मसाला भरून घेत आहे, आणि उरलेला मसाला आपल्याला भाजी बनवताना भाजीमध्ये टाकून द्यायचा आहे। तर आता भाजी बनवायला घेऊयात आपण। कढईमध्ये तेल गरम करून घेऊ, 1 चमचाभर मोठ्या तेल घेतलं आहे मी। आपली भाजी जितकी असेल तितकं आपण तेल घालू शकता, आणि तेल कोणचं वापरता तुम्ही ते वापरा। तेल छान गरम झालं आहे आता। यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घ्यायचं। जिरे मोहरी छान तडतडू द्यायचं, मीडियम गॅसवरच ठेवायचं आहे आपल्याला। मध्ये हळद घातली आहे आणि काश्मीरी लाल मिरचू, भाजीला चव येण्यासाठी, म्हणजे कलर येण्यासाठी। आता हे भरलेले वांगे घालून घ्यायचे। इथं तुम्ही कांदे आणि टमाटरही घालू शकता, मी बिना कांद्या टमाट्याची भाजी केली आहे। आणि उरलेला मसाला असा त्याच्यावरच टाकून द्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी टाकायचं नाही, 1 मिनिटभर असंच आपल्याला मीडियम गॅसवर वांगे असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। वरून पण थोडंसं मीठ टाकायचं आहे, मध्ये आपण मसाल्यामध्येही घातलं आहे, पण वरूनही घातल्यानं मग भाजीला चव छान येते, वांगे शिजायला पटकन होतात। पाहू शकता आता गरम पाणी टाकून घेतलं आहे मी, कारण आपल्याला थोडी ग्रेव्हीची भाजी करायची आहे। जास्त सुकी करायची असेल तर तुम्ही पाणी कमी घाला। झाकण ठेवून मी वाफून घेतलं। आता एक बाजू बदलून घ्यायची, म्हणजे सर्व बाजूने वांगे भाजले जाते, नाहीतर एकाच बाजूने जास्त भाजून एका बाजूने तसंच राहू शकते। असं चेक करायचं आपलं वांगं भाजलं की मध्ये छान भाजली का नाही, भाजी शिजली का नाही ते। वरून खूप सारी कोथिंबीर टाकायची। माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।